नक्कीच निलंगा तालुक्यातील लोकांकडून आर्थिक मदत स्वतः कुटुंबियांना देण्यात आलेली आहे. मात्र जे 3 आरोपी अद्यापपर्यंत अटक झाले नाही, ते जर लवकरात लवकर अटक नाही झाले तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या जे काही दडपशाहीचं चालू असलेलं जे वातावरण आहे, त्यात बीड जिल्हा हा अगदी बिहारप्रमाणे तयार झाला की काय, अशी परिस्थिती गेल्या ह्या घटनेमुळे झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. हा विषय फक्त आम्ही निलंग्यापुरताच आहे असं नाही, पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय हा आमचा संतोष देशमुख आहे, आम्ही संतोष देशमुख आहोत. आणि जो महाराष्ट्राला जी भूमिका आहे, मुख्य भूमिका आहे, त्या महाराष्ट्र अत्यंत शांत संयमी महाराष्ट्र आहे आणि ही ठेवण्याची जिम्मेदारी सगळी आमची असणार आहे. तीच भूमिका निलंगा तालुक्यातून असणार आहे. आणि आरोपी नुसते ही 3 जी खून करणार आहेत हे तर झालीच पाहिजेत, पण मुख्य मास्टर माइंड कोण आहे, मुख्य सूत्रधार कोण आहे, याच्या सहित हा न्याय मिळाला पाहिजे. ही न्याय हक्काची लढाई आहे आणि ही नुसत्या एकट्या संतोष देशमुखाची किंवा एकट्या मसाजोगची अशी नाही, एकट्या मराठा समाजाची अशी नाही, ती प्रत्येक घटकातल्या प्रत्येक लोकांची आहे. आणि या भूमिकेला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि त्यात निलंगा हा प्राथमिक स्वरूपामध्ये आजपर्यंत आम्ही जसा लढा लढत आलेलो आहे, याच्यापेक्षाही तीव्र लढे या न्याय हक्कासाठी होतील, यात मात्र 100% सत्य आहे. नक्कीच या न्याय हक्का